बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती। आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला, या शिवसेना एक वादळ नावाच्या YouTube प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। उद्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या संदर्भातली, तुमच्या माझ्या शिवसेनेच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची असलेली याचिका सुनावणीला येते। शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या याचिका आहेत, एक आहे 16 गद्दारांची अपात्रता आणि शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका। आता गद्दारांच्या अपात्रतेची याचिका, त्यांचा कार्यकाळ संपला, गद्दार नव्याने निवडून आले, काही एक दोन पडले पण गद्दार नव्याने निवडून आले। आता ती याचिका किती पुढे चालते नाही चालत हा एक संशोधनाचा विषय, हा कायद्याच्या अभ्यासकांना स्वतःही पडलेला एक प्रश्न असेल, त्यामुळे त्या याचिकेसंदर्भात सध्या न बोललेलंच बरं। पण शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली जी याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणीला येत आहे, ही अतिशय महत्त्वाची याचिका आहे। गेल्या जवळपास 1.5 ते 2.25 वर्षांपासून ही याचिका प्रलंबित आहे। जवळपास फेब्रुवारी 2023 ते आता जवळपास मे 2025 या मधल्या काळात एकदाही या याचिकेवर सुनावणी झालीच नाही। सप्टेंबर 2023 रोजी अखेरची एक सुनावणी आली होती, पण त्याही वेळेस तारीख पे तारीख चाललं। आजतागायत या याचिकेला फक्त तारीखच मिळत आहे। याचं एक महत्वाचं कारण सांगतो, लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला ठाऊक असतं की आपली बाजू ही वरचढ आहे, कायद्याच्या सगळ्या कसोट्यांमध्ये आपली बाजू ही वरचढ आहे, आपल्याला जर न्यायाप्रमाणे गेलो, जर न्याय पुस्तकाप्रमाणे गेलो, भारताच्या संविधानाप्रमाणे गेलो, संविधानातल्या त्या कलमांप्रमाणे गेलो, या देशाच्या राज्य घटनेप्रमाणे गेलो तर मात्र आपल्याला न्याय मिळणार आहे। हे ज्यावेळेस आपल्याला माहित असतं, आपण वारंवार आपली याचिका सुनावणीला घ्यावी, आमच्या याचिकेवर काही ना काहीतरी सुनावणी सुरू व्हावी, कमीत कमी तारीख मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करत असतो। आणि आपण पाहिलं असाल गेल्या 1.5-2 वर्षात जेवढ्या वेळेस शिवसेना मान्य सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली असेल की आमच्या तारखेवर कित्येकदा असं झालेलं आहे, मान्य सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांकडनं आपल्या वकिलांना झापण्याचा कार्यक्रम झालेला आहे। आता मी काही ती नावं घेणार नाही, गेलं ते गेलं, आता काय बोलायचं त्या संदर्भात, पण आपल्या वकिलांना झापण्याचा कार्यक्रम देखील मान्य सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांकडनं झालेला आहे। का बरं आपण वारंवार सुप्रीम कोर्टाला सांगून आठवण करून देतो, सांगत होतो की आमची याचिका सुनावणीला घ्या, याचा अर्थ स्पष्ट आहे की आमची बाजू ही सत्याची आहे, आमची बाजू ही वरचढ आहे। ज्या काही गोष्टी, ज्या काही वातावरणात त्या गोष्टी घडल्या, ते सारं वातावरण पाहता, त्याचे संदर्भ पाहता, त्याचा सिक्वेन्स, त्याची क्रोनॉलॉजी पाहता शिवसेना ही वरचढ ठरत होती। गद्दारांना ह्याची कल्पना होती, गद्दारांना त्यावेळेस ते शिल्ड मिळालं, शिल्ड एक आवरण मिळालं, एक आवरण। आपण म्हणतो ना, जसं आपल्या पृथ्वीवर कसं ओझोनने आवरण धरलेलं आहे त्यामुळे आपण सुरक्षित आहोत, तसं या गद्दार गटावर या भारतीय जनता पक्षाने एक आवरण धरलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचा हात असा गद्दार गटाच्या डोक्यावर आहे। जोपर्यंत गद्दार गटाच्या डोक्यावर हा भारतीय जनता पक्षाचा हात आहे, तोपर्यंत गद्दार गटाला सध्या तरी कुठलाही धोका मला तरी दिसत नाही। लक्षात घ्या, आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, बघा, जोपर्यंत मान्य सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ते हात बांधून ठेवले होते, कुठलाही निर्णय देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर बंदी घातली होती, त्यावेळेस मात्र शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हे अबाधित राहिलं होतं। जसा तो सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय बाजूला घेतला, माननीय कसला चुना आयोग असतो, या चुना आयोगाने, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लागलीच शिवसेनेचं नाव आणि धनुष्य चिन्ह हे कुठलेही निकष न पाहता, होय थेट आरोप आहे, कुठलेही निकष न पाहता या शिंदे टोळीच्या हातात देऊ केलं होतं। आणि काय पाहिलं त्यांनी पाहिलं राजकीय पक्ष कुणीकडे आहे, त्यांनी पाहिलं विधिमंडळ पक्षामध्ये कोण कुणाच्या बाजूने जास्त आहे। म्हणजे लेजिस्लेचर पार्टी, आमदार, खासदार किंवा तुमच्या पक्षाचे विधान परिषदेचेही पाहिले नाहीत, राज्यसभेचेही पाहिले नाहीत, फक्त आमदार किती, खासदार किती
या संख्येवर यांनी पक्ष ठरवला. ज्या आमदार खासदारांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एबी फॉर्म दिले होते ते मात्र पाहिले गेले नाहीत. ज्यावेळेस हा सारा गद्दार गटाचा हा तुम्ही पाहिला असेल तो सारा खेळ घडला, कशा प्रकारे ती निवडणूक झाली राज्यसभेची, कशा प्रकारे ही पळापळ झाली, कशा प्रकारे सुरत, गुवाहाटी व्हाया गोवा हे सगळा प्रवास घडला, आपण सर्वांनी तो पाहिलात. खरं तर मी काल परवाचं याचाच एक संदर्भ जोडून सांगतो. काल परवामध्ये मला बांद्र्यामध्ये एक बॅनर झळकलेला दिसला. त्या बॅनरवर असं लिहिलं होतं, मैत्री धाग्याशी नाही. काय? मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी. वाघ आणि धाग्याशी नाही म्हणजे शिवबंधन हा धागा आहे. हे शिवबंधन हा धागा आहे. यालाच म्हणतात खरा शिवसैनिक नेमका कुणीकडे. ज्यांनी या शिवबंधनाला धागा समजलं ना ते शिवसैनिक होऊ शकत नाहीत. मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील दाखवेल. काय लिहिलं होतं त्याच्यावर? मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी. मी अशाच प्रकारचा एक बॅनर ह्यांचा पाहिला होता. मैत्री मनुष्याशी नाही, मैत्री नाही, काय म्हणतात, नातं मनुष्याशी नाही, नातं धनुष्याशी. उद्या आज ह्याला धागा म्हणणारे उद्या धनुष्यालाही काहीही म्हणतील. हे अशा प्रकारचे मिस कॉल देऊन, अशा प्रकारचे QR कोड स्कॅन करून अशा प्रकारे शिवसैनिक तयार होत नसतात. ही यांची पद्धत. मिस कॉल द्या, सदस्य बना, ही भारतीय जनता पक्षाची ही कमळीची पद्धत होती. शिवसेनेचं आजपर्यंतचं कधीही पक्ष सभासद नोंदणी असेल, शिवसैनिक नोंदणी असेल, हे अभियान कधीही मिस कॉलवर आज तागायत झालेलं नाही. मला आठवून सांगा शिवसेनेचं सदस्य नोंदणी अभियान. मला स्वतःला आठवतं, आपण साध्यात साधे रजिस्ट्रेशन ज्यावेळेस करून घेतो ना, साध्यात साधे, तरी सुद्धा 2 रुपयांचं शुल्क आकारलं जातं. 2 रुपयांचं शुल्क आकारून रजिस्ट्रेशन केलं जातं. माणसाला ज्यावेळेस खिशातून 2 रुपये जरी जात असतात ना त्यावेळेस माणूस विचार करून रजिस्ट्रेशन करत असतो. आणि अशा प्रकारे लाखो रजिस्ट्रेशन शिवसेनेने केलेले आहेत शिवसैनिकांचे. आज जर विधानसभा निवडणुकांच्या वेळेस, लोकसभेला तर शिवसेनेने हाबाडा दाखवला, पण विधानसभा निवडणुकांच्या वेळेस जर ईव्हीएम मध्ये असे खेळ केले गेले नसते, शिवसेना काय आहे ना या गद्दारांना त्याच वेळेस कळालं असतं. आज भारतीय जनता पक्षाचं छत्र डोक्यावर घेऊन मिरवणारे यांना ही भारतीय जनता पक्षाचा वाण नाही, गुण नाही, वाण काय लागायचाय तो लागलाय. पण मिस कॉल देऊन, QR कोड स्कॅन करून सदस्य बनवणारे यांचे शिवसैनिक, याला शिवसैनिक आपण कधी म्हणाल का? आणि मैत्री धाग्याशी नाही वाघाशी. वाघ कधी शेपूट घालून, कधी असा गुवाहाटी, सुरत, गोवा असा पळत नसतो. वाघ असा जंगल सोडून पळत नसतो. बघा ना, व्हिडिओ पाहत राहा. मुंबईच्या मातोश्री बँड्रा परिसरामध्ये शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बॅनर वॉर रंगताना पाहायला मिळते. मी सध्या साई प्रसाद हॉटेलच्या समोर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलेला आहे आणि बघताय काय, सामील व्हा असं थेट आव्हान सुद्धा या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना करण्यात आलंय. मैत्री धाग्याशी नाही तर मैत्री वाघाशी म्हणत उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असलेला एकीकडे फोटो लावण्यात आलाय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा हा फोटो आहे. QR कोड सुद्धा देण्यात आलेला आहे आणि QR कोडच्या माध्यमातून आता या सर्व शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये सामील होण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात येते. आपण पाहतोय की शिवसेना परिवाराचे सदस्य होण्याकरिता एक क्रमांक सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. सहज मला हा विषय आठवला म्हणून तुम्हा सर्वांसमोर बोलून दाखवला. ही धागा आणि वाघ आणि धनुष्य मनुष्य सोडून द्यावं या साऱ्या गमजा. मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की जर शिवसेनेची याचिका मान्य सुप्रीम कोर्टात सुनावणीला आली, ती सलग चालली तर 7 दिवसांच्या आत शिवसेनेचा निकाल लागणं हे शक्य आहे. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य चिन्ह आणि आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण माननीय सुप्रीम कोर्टाची सूत्र ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे नवीन बनत आहेत ते भूषण गवई यांच्याकडे जात आहेत. भूषण गवईंचा पार्श्व इतिहास पाहता आणि त्यांच्या सोबतचं खंडपीठ पाहता हा निकाल शिवसेनेच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भातला हा निकाल हा या 6 महिन्यांच्या, पुढील 6 महिन्यांच्या काळात लागेल अशी अपेक्षा वाढलेली आहे. भूषण गवई हे भीमपुत्र आहेत. भूषण गवई हे रासू गवईंचे सुपुत्र आहेत आणि रासू गवईंचा इतिहास तुम्हा सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे. असो, ही झाली सुप्रीम कोर्टाची काम करण्याची पद्धती. पण लक्षात घ्या, न्यायमूर्ती सूर्यकांतजी आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे उद्या मान्य सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका सुनावणीला आहे. आता रेअरेस्ट टू रेअर मध्ये ही केस किती सुनावणीला येते तेच उद्या पाहायचं आहे.
असंही 14 मे 2025 नंतर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये भूषण गवई हे पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर आपल्या केसला काय गती मिळते हे तुम्हा सर्वांना पाहायचं आहे. लक्षात घ्या, शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह, आता 16 गद्दारांचं प्रकरण मी बाजूला ठेवतो, पण शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह ही याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जर सुनावणीला आली, योग्य पद्धतीने सुनावण्या पार पडल्या तर तत्कालीन परिस्थितीनुसार कारण शिवसेनेने आपल्या केलेल्या सर्व बदलांबाबत माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, मी पुन्हा माननीय चुकून म्हटलेलो आहे, चुनाव आयोगाकडे साऱ्याच्या साऱ्या नोंदी ह्या रेफरन्स सकट, अगदी पावत्यांसकट, एक्नॉलेजमेंट सकट तिथे दिलेले आहेत आणि त्याचे सारे पुरावे शिवसेनेकडे आहेत. वेळप्रसंगी आपण ते सारे पुरावे माननीय सुप्रीम कोर्टापुढे आपण ते दाखल देखील केलेले आहेत, अगदी एक्नॉलेजमेंट सकट. त्यावेळेस तुम्ही पाहिलं असाल, सगळं सोशल मीडियावर सुद्धा हे डॉक्युमेंट्स फिरत होते. ज्यावेळेस शिवसेनेचा 2018 साली ज्यावेळेस जे शिबिर पार पडलं, त्याही वेळेस पक्षप्रमुख म्हणून जी एकमुखी निवड झाली होती माननीय शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची, ती निवड असेल, शिवसेनेचं नेते मंडळ असेल, कार्यकारिणी सदस्य असतील, या सगळ्यांच्या त्या सगळ्या नेमणुका, सारे ठराव हे पुन्हा माननीय म्हणतोय का कुणास ठाऊक, माझ्या तोंडात ह्याचं नाव माननीय काय येतं, पण ठीक आहे, या आयोगाकडे साऱ्या ह्याच्या नोंदी आहेत. तरी सुद्धा शिवसेनेचा राजकीय पक्ष कुणीकडे आहेत ते न पाहता, म्हणजे शिवसेनेचा राजकीय पक्ष असेल, शिवसेनेची घटना असेल, या सगळ्यांना एक फाटा मारून फक्त लेजिस्लेचर पार्टीतले सर्वात जास्त आमदार आणि खासदार कुणाकडे आहेत. खासदारही नंतर गेले म्हणा, पण आमदारांच्या संख्येवर हे सारं पाहिलं गेलं. आपण सर्वांनी तो काळ चांगलाच पाहिलेला आहे. त्यामुळे ही सारी प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये किती टिकतील, कारण स्वतः धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा या गोष्टींवर ताशेरे ओढले होते. अगदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अगदी त्यावेळेसचे विधानसभेचे अध्यक्ष, त्यानंतर स्वतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर अनेक ताशेरे ओढले गेलेले होते. मधल्या काळामध्ये हा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांनी द्यावा, हा त्यांच्या अधिकाराच्या अंतर्गत आहे म्हणून त्यांच्याकडे वर्ग केला, पण त्यांनी सुद्धा काय घडवायचे ते कांड घडवलेले आहेत. त्यामुळे तो 145 पानांचा निकाल आणि त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेला निकाल, या सर्वांचा उहापोह माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही तारीख सलग लागेल, ज्यावेळेस या केसवर सलग सुनावणी होईल, कारण पिटिशन 43व्या क्रमांकावर, मी पुन्हा सांगतो 43व्या क्रमांकावर आहे. किती सुनावणीला येईल नाही येईल याची शाश्वती मी आता देऊ शकत नाही. वरिष्ठ वकील कशा प्रकारे याची मेन्शनिंग पटलावर आणण्यासाठी करतात तेही पाहणं तिथे उत्सुकतेच म्हणावं लागेल. पण बघूयात, ही याचिका जर सुनावणीला आली तर शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य हे चिन्ह पुन्हा शिवसेनेकडे परत येईल, याची 100 नव्हे 200 नव्हे तर 300% गॅरंटी आहे. होय, याची गॅरंटी आहे. कारण न्यायामध्ये या साऱ्या गोष्टी ह्यांच्या हा कांड सारा बसत नाही. नंतर केलेला कांड म्हणजे स्वतःच्या जीवावर हे आमदार वगैरे दाखवणं, हा नंतरचा भाग झाला, हा त्या चिन्हाचा एक भाग झाला, हा चिन्हाच्या जोरावर निवडून आणण्याचा एक भाग आपण प्रूफ करू शकतो. पण तत्कालीन परिस्थितीनुसार चिन्ह, नाव या गोष्टी या शिवसेनेकडे पुन्हा येणं हे क्रमप्राप्त आहे, न्यायाप्रमाणे ते क्रमप्राप्त आहे. स्टॅटस को अँटाय वगैरे त्यावेळेस आपण ह्या साऱ्या गोष्टी ऐकल्या होत्या की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी राजीनामा दिला नसता तर मग आपल्याला त्यांना पुन्हा त्या पदावर बसवता आलं असतं, या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कुठल्या प्रसंगामध्ये राजीनामा दिला, नरहरी झिरवळांनी अपात्र केलेले 16 आमदार कशा प्रकारे पुन्हा पात्र ठरवले गेले, त्यांची अपात्रता अवैध ठरवली गेली, कारण नरहरी झिरवळांवर कशा प्रकारे अविश्वासाचा प्रस्ताव होता, या साऱ्या गोष्टी म्हणजे काही ठिकाणी तत्कालीन न्याय व्यवस्थेने माननीय सुप्रीम म्हणजे तत्कालीन न्याय व्यवस्था, मग हायकोर्ट असेल, वरचे कोर्ट्स असतील, त्यांनी कशा प्रकारे या सगळ्यावर एक संरक्षण आणलं. आणि ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात शिवसेना सुनावणीला असायची, शिवसेनेच्या काही याचिका सुनावणीला असायच्या, त्यावेळेस मात्र त्याला संरक्षण दिलं नाही. त्यामुळे या सगळ्याचा एक दुग्ध शर्करा योग होऊन बघा ना, तुम्ही बहुमत चाचणी मागवली, तसं राज्यपालांना कुठलाही अधिकार नव्हता, पण राज्यपालांनी कुठलीही मागणी नसताना, म्हणजे विरोधी पक्षनेते तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्याकडनंही कुठलीही मागणी नसताना तशा प्रकारची तुम्ही बहुमत चाचणी मागवणं आणि त्याच्यासाठी सिद्ध करण्यासाठी यांच्यावर जोर आणणं, या सगळ्या गोष्टी या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणामध्ये, त्या 145 पानांच्या निरीक्षणामध्ये कुठतरी नोंदवल्या गेलेल्या आहेत. आपल्याला पाहायचंय शिवसेनेची ही याचिका जेव्हा कधी सुनावणीला येईल, आता उद्या तर आहेच, पाहूयात उद्या नेमकं काय घडेल, मी या सगळ्यांवर तुम्हाला सविस्तर बातमी देईलच. पण जेव्हा कधी सुनावणीला येईल तेव्हा शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य चिन्ह या दोन गोष्टी तरी हमखास शिवसेनेकडे पुन्हा येणार. या शिंदे टोळीला आपलं नाव बदलावं लागणार.
किंवा त्यांना मर्जर हा एकमेव पर्याय शिल्लक राहील. जर अनुच्छेद 10 वर व्यवस्थित उहापोह झाला, त्याच्यावर व्यवस्थित जर सुनावण्या झाल्या, परिशिष्ट 10 प्रमाणे यांना मर्जर हा एकमेव पर्याय आहे. आपण उल्हास बापट सरांचं सुद्धा ऐकलं असेल, घटनातज्ञांचं असीम सरोदेंना सुद्धा ऐकलं असेल, अनेक कायदे तज्ञांना ऐकलं असेल. अगदी उज्ज्वल निकम सुद्धा, भले आता कुठल्याही पक्षाचे असोत, पण सुरुवातीला त्यांची विधानं तुम्ही जर पाहिली असाल तर मर्जर हा एकमेव पर्याय होता. पाहूयात नेमका आता हा गट किती दिवस गट म्हणून राहतोय की मर्जर किंवा विलिनीकरण व्हायचंय, याच गोष्टी आता पाहायच्या. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.